मंडळी, कोकणातला एक आपल्या पूर्वजांचा वाडा, 4 बहीण-भावंडं. काहीतरी कारणासाठी ते तिथे जमलेले आहेत आणि तिथे आल्यानंतर प्रत्येकाची आंतरिक कारणं जरी वेगळी असली, तरी पण बाहेरून सगळे एकसारखेच वागतायत. बरं, या सगळ्यांमध्ये या विविध पात्रांच्या सायकॉलॉजिकल डेप्थ्स आपल्याला ह्याच्यामध्ये एक्सप्लोर करता येणार आहे. कोणाच्या डोक्यात काय सुरू आहे? समोर कोणीतरी वेगळाच वागतोय, पण पाठी मात्र सगळ्यांच्या कुचाळ्या सुरू आहेत. एकमेकांच्या प्रती असणारा भयंकर द्वेष, या सगळ्यांच्या व्यतिरिक्त अजूनही काही सबप्लॉट्स आहेत जे इतिहासात दडलेले आहेत. मग असे नक्की कुठले सिक्रेट्स आहेत जे कोकणातल्या त्या जुन्या वाड्यामध्ये पुरलेले आहेत आणि ही 4 भावंडं ज्यावेळेला तिथे जातात त्यावेळेला ती कशा पद्धतीने बाहेर येतात किंवा उकरून काढली जातात, हे सगळं काही आपल्याला अंधारमाया या वेबसिरीजमध्ये बघता येणार आहे. अंधारमाया ही वेबसिरीज 30 मेला रिलीज होणार आहे झी5 या OTT प्लॅटफॉर्मवरती. जाणून घेऊया याचा ट्रेलर मला कसा वाटलाय ते आजच्या व्हिडिओमध्ये. कास्टिंगमध्ये मुख्यतः 3 चेहरे आपल्याला याच्यामध्ये दिसतात. इतरही बरेचसे चेहरे आहेत, कारण का अख्खी मोठी फॅमिली आहे जी या वाड्यामध्ये राहायला येत जरी असली तरी ओव्हरऑल आपल्याला शुभंकर तावडे, किशोर कदम आणि ऋतुजा बागवे आपल्याला याच्यामध्ये मुख्य भूमिकेत दिसत आहेत. बरं, या चित्रपटाला 16+ UA रेटिंग दिलेली आहे. त्याच्यामुळे सगळ्या आईबाबांना अशी विनंती असेल कदाचित की त्यांनी घरी तुम्ही ज्यावेळेला बघताय ही वेबसिरीज तर त्यावेळेला 16च्या आधी जर का तुमची मुलं असतील त्या वयातली तर त्यांना प्लीज दाखवू नका. मे बी त्यांच्या मनावरती काही विपरीत परिणाम होऊ शकतात. आता एकंदरीत त्या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी पाहता, एडिटिंग पाहता मला ती आवडली, म्हणजे इम्प्रेसिव्ह वाटते. बिकॉज तुम्हाला नेहमी माहिती आहे की भूताप्रेतांचे सिनेमे म्हटल्यानंतर किंवा वेबसिरीज म्हटल्यानंतर आपल्याला छेव येतो आणि आपण सोडत नाही ते. काही असो, किती लेट का होईना, पण त्याचा रिव्ह्यू मात्र येणारच आहे. बरं, आता 30 मेला हे रिलीज करतायत. 30 मेला चिक्कार सिनेमे रिलीज होत आहेत थिएटर्समध्ये. बॉलिवूडचे म्हणू नका, मराठी म्हणू नका, इतके सगळे सिनेमे रिलीज होत आहेत. या सगळ्यांमध्ये वेबसिरीजमध्ये सुद्धा अजूनही बरेचसे ऑप्शन्स आपल्या सगळ्यांसमोर असतात. या सगळ्यांमध्ये आता अंधारमाया ही 30 तारखेलाच रिलीज करतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं थोडंसं चॅलेंजिंग असणार आहे माझ्यासाठी बिंग अ मूव्ही क्रिटिक. पण तरी सुद्धा या सगळ्या गोष्टींचे, चित्रपटांचे रिव्ह्यूज, वेबसिरीजचे रिव्ह्यू आपल्या चॅनलवरती येत आहेत. त्याच्यामुळे थोडंसं जरी लेट होत असेल तर थोडंसं प्लीज समजून घ्या आणि ऍडजस्ट करून घ्या. आता हॉरर, मिस्ट्री, सस्पेन्स, थ्रिलर या जॉनरातली ही वेबसिरीज आहे असं जरी सांगत असले मेकर्स, तरी मला हॉरर कुठेच गवासलं नाही राव ट्रेलरमध्ये. म्हणजे कुठेच अशी भीती नाही वाटली जी की वाटायला पाहिजे. आणि बऱ्यापैकी प्लॉट आय थिंक आपल्या सगळ्यांसमोर त्यांनी उघड केलाय. पण कारण ही एक वेबसिरीज आहे त्याच्यामुळे वेबसिरीजची खासियतच ती असते की स्लो बर्निंग स्क्रीन प्ले असतो आणि सुरुवातीचे 2-3 एपिसोड जे फक्त कॅरेक्टर एस्टॅब्लिशमेंटमध्ये ते टाकत असतात, त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात शेवटी काहीतरी गुड उलगडत असतं. त्याच्यामुळे स्लो बर्निंग जरी असले तरी बघण्यात मजा येणार आहे राव. आता बघा, झी5 वरती ना ही पहिली वहिली आपली मराठमोळी हक्काची हॉरर वेबसिरीज असणार आहे. त्याच्यामुळे प्लीज काही करा, पण वेळ काढा आणि या वेबसिरीजला चेकआउट करायला विसरू नका. जाता फक्त इतकंच मला वाटतंय की म्युझिक खूप ॲव्हरेज मला वाटलं. जे टिपिकल जे एक साऊंड इफेक्ट्स वापरले जातात हॉररसाठी, जे आपण लहानपणापासून आतापर्यंत ऐकत आलेलो आहोत, तेच आपल्याला इथे जाणवत आहेत. याच वेबसिरीजच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर का जारणचं, तुम्ही जर का AV प्रफुल्लचंद्र यांनी जे दिलेलं बॅकग्राऊंड स्कोअर आहे ना, ते तुम्ही ऐका and you'll get the difference what exactly I'm talking about. वेब सिरीज असून सुद्धा म्हणजे आय डोंट नो, थोडंसं ॲव्हरेज मला ते बॅकग्राऊंड स्कोअर वाटलं. बाकी ओव्हरऑल मी एक्साइटेड आहे. लाईक आय सेड ऑलरेडी, दिस इज माय फेवरेट जॉनरा अँड ऑब्व्हियसली आय एम गोइंग टू वॉच दिस वेब सिरीज ऑन झी5. तुमचं काय मध्ये मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.